नमस्कार सगळ्यांना. तर आत्ता एक महत्त्वाची बातमी आली आहे, की तुम्हाला ₹300 मिळणार आहे सबसिडी गॅस सिलेंडरवर. ठीक आहे. आता जे लोकं LPG यूज करतायत, त्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना ₹300 सबसिडी मिळणार आहे. तर आता त्यासाठी काय काम करावे लागतील, पात्रता काय असेल, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेटसाठी. चला मग बघूया काय आहे सविस्तर माहिती. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे की सगळेच घरात आता गॅस वापरते, तर मग तुम्हाला मिळेल. बघा, LPG गॅस eKYC सर्व नागरिकांना मिळणार ₹300 सबसिडी. तात्काळ करा हे काम. चला पाहूयात काय आहे काम ते करणं. LPG गॅस वापरण्यासाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे. तर बातमी अशी आहे की आता तुम्हाला तुमचा eKYC वेळ न दडवता करून घ्यावा लागेल. तुम्ही देखील LPG ग्राहक असाल तर तुम्हाला तुमचे eKYC करावे लागेल. मात्र असे न केल्यास अनुदानाचा लाभ मिळणार नाही. तुम्हाला घरगुती गॅसवरील सबसिडीपासून वंचित राहायचं नसेल तर तुमच्यासाठी eKYC करणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला जर ह्या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला eKYC करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. LPG गॅस eKYC करायची आहे तुम्हाला. त्याशिवाय तुम्हाला ही सबसिडी मिळणार नाही. जर तुम्ही केले नसेल तर लगेच जाऊन करून घ्या. LPG गॅस KYC बद्दल सर्व तपशील जाणून घेण्यासाठी पाहूयात आपण काय आहे पुढची माहिती. केंद्र सरकारच्या या नवीन अपडेटबद्दल तुम्हाला सर्व आपण माहिती देणार आहोत इथे. तर तसेच तुम्हाला कोणती कागदपत्र लागतील हे देखील आपण जाणून घेणार आहोत. तर चला बघूयात काय आहे माहिती. केंद्र सरकारने अलीकडेच LPG गॅसच्या eKYC संबंधित अपडेट जारी केले आहे. या नवीन अपडेट अंतर्गत ज्या लोकांकडे LPG गॅस आहे त्यांना त्यांचे eKYC करावे लागेल. जर कोणत्याही LPG कनेक्शनधारकाने त्याचे eKYC केले नाही तर त्याला सबसिडीचा लाभ दिला जाणार नाही. इथे माहितीसाठी आम्ही सांगतो की बायोमेट्रिक eKYC कार्यक्रम 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाला आणि eKYC झाली आहे 15 डिसेंबर 2023. ठीक आहे. 2023 पर्यंत करता येणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता तुमची LPG गॅस किंवा KYC प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करू जेणेकरून तुम्हाला सबसिडीचा लाभ घेता येईल. ठीक आहे. LPG गॅस eKYC का महत्त्वाचे आहे तर पाहूयात आपण का महत्त्वाचे आहे ते. LPG गॅस eKYC आवश्यक आहे जेणेकरून केवळ गरजू लोकांना सबसिडी मिळू शकेल. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या LPG सबसिडीबाबत फसवणूक खूप वाढली आहे. त्यामुळे फसवणूक आणि हेराफेरी रोखता यावी यासाठी सरकारने LPG गॅसचे KYC मागवले आहे. तर त्यासाठी आपल्याला कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते पण जाणून घेऊया. बघा काय कागदपत्रे आहेत किंवा काय. तर तुमच्याकडे जी अनिवार्य कागदपत्रे पाहिजेत. जर ती नसल्यास तुम्हाला eKYC करता येणार नाही. तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि 17 अंकी गॅस कनेक्शन क्रमांक देखील असणे आवश्यक आहे. आधार कार्ड सगळ्यांकडे असतं. तसेच तुमचा गॅस कनेक्शन जो क्रमांक आहे तो देखील असणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे देखील अनिवार्य आहे. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही देणार आहे तिथे तो आधार कार्डशी तुमचा लिंक असायला हवा. हे महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे यापैकी एकही कागदपत्र नसेल तुमचं eKYC मिळणं शक्य नाही. म्हणजे तुम्हाला जर LPG गॅस eKYC करायचं असेल तर पहिली गोष्ट आधार कार्ड लागणार आहे. तुमचा 17 अंकी गॅस कनेक्शन क्रमांक, तुमचा मोबाईल नंबर जो की असणार आहे तुमच्या आधार कार्डशी लिंक. तोच मोबाईल नंबर द्या जो तुमच्या आधार कार्डशी लिंक असणार आहे. ठीक आहे. हे 3 गोष्टी तुम्हाला लागणार आहे. बघा तसं तर आता बघूयात की eKYC कसं करावं. तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवरून तुमच्या LPG गॅसचे eKYC करायचं असल्यास त्यासाठी तुम्हाला खालील प्रक्रिया करावी लागणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तेथे तुम्हाला तुमची LPG गॅस कंपनी निवडावी लागेल. म्हणजे तुमचा गॅस कोणत्या कंपनीचा आहे, भारत गॅस आहे, इंडिया काय जो काय असेल तो. ठीक आहे. त्यामुळे तुमची गॅस कंपनी कोणती असो जसं की इंडियन, भारत किंवा HP गॅस यात तुमची कंपनी तुम्ही निवडू शकता. ठीक आहे. तर तुमच्यासमोर वेबसाईटचं होम पेज उघडेल. जिथे तुम्हाला eKYCचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावं. म्हणजे तुम्हाला समोरच होम पेजवर eKYCचा पर्याय दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा 17 अंकी LPG गॅस कनेक्शन नंबर टाकावा लागेल. तुमचा मोबाईल नंबर जो की असणार आहे आधार कार्डशी लिंक तोच नंबर तुम्ही टाकायचा आहे. तसेच 17 अंकी तुमचा गॅस कनेक्शन नंबर टाकायचा आहे तिथे. पण मोबाईलद्वारे गॅस कनेक्शन eKYC फक्त HP गॅस कंपनी करत आहे. इतर गॅस कंपन्या बायोमेट्रिक पद्धतीने LPG गॅस कनेक्शनचे KYC घेत आहे. म्हणजे जर तुमच्याकडे HP गॅस असेल तरच तुमचं ऑनलाईन होणार आहे. नाहीतर बाकीच्यांना सगळ्यांना बायोमेट्रिक म्हणजे तुमचा थंब वगैरे सगळं लागणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुमचा HP गॅस असेल तरच तुम्ही ऑनलाईन करू शकता प्रोसेस. तुमचा HPपेक्षा कुठला वेगळा असेल इंडियन वगैरे त्या सगळ्यांसाठी तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने करावं लागणार आहे. तर आता बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे काय तर तुम्हाला त्यासाठी eKYCसाठी गॅस कनेक्शन डीलरला भेट द्यावी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला स्वतः तिकडे जावं लागणार आहे आणि तुमचं आधार कार्ड आणि गॅस कनेक्शनची जी प्रत आहे, गॅस कनेक्शनची छायापत्र आणि आधार कार्ड झेरॉक्स घेऊन जाणं गरजेचं आहे.
म्हणजे ऑनलाईन असेल तर तुमचा एच पी गॅस असेल तर तुम्ही ऑनलाईन डायरेक्ट करू शकता, कुठे जाण्याची गरज नाही. पण एच पी नसेल तर तुम्हाला जवळच्या कुठल्याही गॅस कनेक्शन डीलरला भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड झेरॉक्स आणि तुमचं गॅस कनेक्शनची झेरॉक्स घेऊन जाणे आवश्यक आहे. ठीक आहे. ते घेऊन गेलं की तुमचं काम होऊन जाईल. ही के-वाय-सी कशी करायची जी पद्धत आहे. ठीक आहे. त्यामुळे जर तुमचं आधी हे बघा कंपनी कुठली गॅसची, एच पी आहे का काय दुसरी आहे. एच पी असेल तर घरी बसून करू शकता ऑनलाईन पद्धतीने. पण जर एच पी नसेल तर तुम्हाला तिकडे जाऊन करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला लागणारे आधार कार्ड आणि तुमच्या गॅस कनेक्शनची छायाप्रत. ठीक आहे. हे घेऊन जावा आणि मोबाईल नंबर जो तुमचा आधार कार्डशी लिंक आहे तोच द्या तिकडे पण. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर तुम्ही नक्की जाऊन लवकरात लवकर करून घ्या. तुम्हाला ही सबसिडी नक्की मिळेल. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला सबसिडी आली आहे की नाही आणि किती आली आहे ते पण सांगा. धन्यवाद.